शिवरायांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला जामीन मंजूर झालाय। प्रशांत कोरटकरची जामिनावर सुटका करण्यात आली आहे। तर प्रशांत कोरटकर कोल्हापूर विमानतळावरून मुंबईकडे रवाना झाल्याचं कळतंय। कडक पोलीस बंदोबस्तात कोरटकर मुंबईकडे रवाना झालाय। शिवप्रेमींचा रोष टाळण्यासाठी माध्यमांना भूल देण्यात आली आहे। कोरटकरला बंगळुरूला खरं तर विमानाने नेत असल्याचं पहिलं सांगण्यात आलं होतं, मात्र प्रत्यक्षात कोरटकर मुंबईकडे रवाना झालाय। तर शिवप्रेमींचा रोष टाळण्यासाठी माध्यमांना कोरटकरला बंगळुरूला विमानाने नेत असल्याचं सांगितलं गेलं, मात्र प्रत्यक्षात कोरटकरला मुंबईकडे रवाना करण्यात आलंय। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सतेज औंधकर आपल्यासोबत जोडले गेलेले। सतेज, काय अधिकची माहिती आहे? कोरटकर आता मुंबईकडे रवाना झाल्याचं कळतंय। मेघना, खरं पाहिजे तर प्रशांत कोरटकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला होता आणि त्याच याच्यामध्ये फोनवरून इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकी दिली होती। या सगळ्या प्रकरणामध्ये प्रशांत कोरटकरच्या विरोधात कोल्हापूरच्या जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला होता आणि गेले महिनाभर प्रशांत कोरटकर हा फरार होता। मात्र हे सगळं होत असताना कोल्हापूर पोलिसांनी त्याला अटक केलेली होती। 5 दिवसांच्या पोलीस कोठडीमध्ये जो तपास झालेला होता त्यामध्ये प्रशांत कोरटकर यांना ज्या वापरलेल्या गाड्या आहेत त्या 2 गाड्या जप्त करण्यात आलेल्या होत्या। त्यासोबतच 5 जणांना समन्स आहेत ते बजावण्यात आलेले होते। त्यामध्ये फरार काळात प्रशांत कोरटकर यांना नेमकी कुणाला मदत केलेली होती, प्रशांत कोरटकरला कुणी मदत केलेली होती, आर्थिक रसद कुणी पुरवलेली होती, या सगळ्याचा तपास जो आहे कोल्हापूर पोलिसांनी केला होता। सध्या तो प्रशांत कोरटकर हा न्यायालयीन कोठडीत असल्याचं आपल्याला गेलं होतं आणि न्यायालयीन कोठडीत असताना प्रशांत कोरटकरचा जामीन जो आहे, सशर्त जामीन आहे, तो कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने मंजूर केलेला होता आणि त्याला काही वेळापूर्वीच आहे ते कळंबा कारागृहातून मोठ्या पोलीस बंदोबस्तामध्ये बाहेर काढण्यात आलेला आहे आणि कोल्हापूर विमानतळावरून त्याला मुंबईकडे जे आहे ते पाठवण्यात आल्याची माहिती देखील आता समोर आल्याचं आपल्याला पाहायला मिळते। मेघना, धन्यवाद सतेज, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर कोरटकरला आता मुंबईकडे रवाना करण्यात आलेला आहे। प्रत्यक्षात खरं तर कोरटकर मुंबईकडे रवाना झालेला आहे। याआधी तो बंगळुरूला जाणार अशी माहिती देण्यात आली होती, मात्र आता त्याला मुंबईकडे रवाना करण्यात आलंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।